हाय फ्रेंड. तर हे बघा, आपण शिरूरमध्ये आलेलो होतो. तर शिरूरमधलं आपल्याला हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. इथे जिथं जे लोक तिथं गेलात ना त्यांना माहीत असेल हे मंदिर महालक्ष्मीचं. हे पण खूप प्रसिद्ध मंदिर आहे असं म्हणतात तिथले. इथलं काय आपल्याला एवढं माहीत नाही आहे. तर आपण आता खेडेगावला जात आहोत. तर हे बघा, हे रवींद्र साड्यांचं वगैरे दुकान आहे. हे होलसेल भेटतं इथे. तर हे बघा, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना, ते गाड्या वगैरे नंबर लागलेले तिकडे ते आहे. तर हे पाहू शकता, आम्ही जात आहोत आता खेडेगावला. बसवेश्वर मंदिर आहे तिथे महादेवाचं. तर चला, तर आपण जाऊया तिकडे. तुम्ही गेल्याच्या नंतर नक्की तिथे भेट द्या. तर कोंडिबा महाराजांच्या मठापासून ते मंदिर आहे 2 किलोमीटर, बरोबर 2 किलोमीटर आहे ते मंदिर. हे बघा, इथे शाळा आहे. त्या शाळेच्या साईडलाच ते मंदिर आहे. हे बघा, हे मंदिराचं बाहेरचं आहे सगळं. हे इथे असे दुकानं आहेत. नारळ वगैरे सगळं भेटतं इथे. तेल, इथे भस्म. या मंदिरामध्ये भस्म खूप चालतो. तर हे बघा, मेन द्वार आहे इथे पण. ह्या साईडने पण जाता येतं आणि ह्या साईडने पण जाता येतं, इकडच्या साईडने. इकडे दुकानं वगैरे आहेत. हे बघा, बसवेश्वर मंदिर आहे. हे किती सुंदर केलेलं आहे बघा. बाहेरच्या साईडचं आहे हे. मेन एंट्री आहे इथने. ते बघा, दुकानं वगैरे आहेत इथे. कंटिन्यू हे दुकान चालू असतात. कधीच हे बंद नसतात दुकान. 12 महिने हे सर्व दुकानं सगळं चालू असतं. हे पाहू शकता, आम्ही इथे आलेलो आहोत. हे बघा, असं दिसतं आहे मधनं. ते हे आम्ही फोटो काढत होतो. ते बघा, मधलं बघा, खूप सुंदर मंदिर आहे. शिरूरला गेल्याच्या नंतर जे कोणी जातं ना तिथे इथे नक्की जा. खूप सुंदर मंदिर आहे. इथे कोणाला रूम जरी पाहिजे असतील तर 100 रुपयामध्ये रूम आहे वाटतं इथे. या मंदिरामध्येच आहे ती रूम. हे बघा, त्या घागरी आहेत. तर आम्ही तिथं असं ऐकलंय की त्या घागरीने इथं बसवेश्वर या महादेवाला नंदीचं मंदिर आहे हे. तर इथे बसवेश्वराला पाणी घालतात त्या घागरीने आणून, ते बी ओल्या अंगाने. हे घ्या, दर्शन घ्या. बघा, खूप जवळून व्हिडिओ काढला आहे तुमच्यासाठी. तर हे पाहू शकता, इथे भस्म आहे. शिवर महादेवाची मूर्ती आहे. हे आता नावे काय आपल्याला वाचता येत नाहीये, तर नुसतं पाहून घ्या तुम्ही. दाखवते पूर्ण मंदिर. हे पहा, इथे असं जेवायला वगैरे असतं. इथे मंडप, म्हणजे ते दाखवले ना आता, तिथे कोणाचे लग्न वगैरे असले ते इथं करतात. आम्ही 2-3 वेळेला गेलतो. तिथे खूप जण प्रसाद वगैरे घेत होते. हे बघा, बाहेरच्या साईडला असे तिन्ही बाजूने इथे महादेवाच्या अशा छोट्या छोट्या दगडाचे पिंड आहेत. हे पहा, हे असं बॅक साईडला तिन्ही बाजूने महादेव आहे आणि नंतर आतमध्ये नंदीचं मंदिर आहे. नंदी आहे. हे दिसत आहेत ना व्हाईट कलरचे दरवाजे, ते रूम आहे. 100 रुपयाला रूम आहे ती. सर्व साहित्य आपलं 100 रुपये. टॉयलेट बाथरूमची बाहेर सोय आहे, त्याचे वेगळे चार्जेस आहेत. एवढी काही माहिती नाही इथली, त्यामुळे जास्त काही मी सांगू शकत नाही. हे बघा, हे पालखीसारखं आहे आत्ता बघितलेलं. तर आम्ही आता दर्शन करून बाहेर निघलो आहे. तर इथेच आपल्याला 10:30च्या नंतर प्रसाद भेटतो.
नंदी महादेवाला प्रसाद दिल्याच्या नंतर हे बघा, हे जे दिसत आहे ना पुढे, तर तिथे प्रसाद असतो. हेच बस स्टँड पण आहे, इथे बस पण थांबतात. तर आम्ही तिथे आता प्रसाद घेण्यासाठी जात आहोत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, इथे पण नंदी आहे. तिथं आपण प्रसाद घेतल्याच्या नंतर तिथं प्रसाद घेतल्यावर प्रसाद ते दानपेटीमध्ये 10-20 रुपये ज्यांना जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता. ते हे बघा, डाळ भात शिरा अशा प्रकारे आपल्याला प्रसाद भेटतो.